शक्तीपीठ महामार्गच रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कचेरीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले। आंदोलनास आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला। यावेळी बोलताना आमदार गाडगीळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस ची वेळ घेऊन त्यांच्याशी बैठक लावण्याची जबाबदारी मी घेतो असे आश्वासित केले। आपल्या जिल्ह्याचे खासदार माननीय विशालदादा पाटील व तासगाव कवठे महांकाळचे आमदार रोहितदादा पाटील यांनीही फोनवरून आंदोलक शेतकऱ्यांशी संवाद साधत आंदोलनास पाठिंबा देऊन सरकारने जर भूमिका बदलली नाही तर आम्हीही तुमच्या सोबत आंदोलनात सहभागी होऊ असे जाहीर केले। अनेक दिवसांपासून सांगली जिल्ह्यातील शेतकरी आंदोलन करीत आहेत। पूर्वीच्याच रेखांकनानुसार महामार्ग करणार असल्याचे प्रसार माध्यमातून प्रसारित झाले आहे। आंदोलन करूनही महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांचा विचार करायला तयार नाही। रेखांकन बदलून महामार्ग करणार अशा वल्गना हवेत विरल्या। ज्या भागातून हा महामार्ग जाणार आहे तेथील शेतकऱ्यांना मोबदला कसा देणार याबाबत सरकार किंवा मुख्यमंत्री बोलायला तयार नाहीत। काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे संचालक यांनी पर्यावरण खात्याकडे शक्तीपीठ महामार्गाबाबत परवानगीसाठी अर्ज दाखल केला। 12 जिल्ह्यातील सर्व जिल्हाधिकारी व भूसंपादन अधिकारी यांची बैठक घेऊन शक्तीपीठ महामार्गाचे कामासाठी भूसंपादन सुरू करण्याबाबत सूचना दिल्या आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी विरोध करून महामार्ग रद्दचे नोटिफिकेशन विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर काढले आहे। सांगली जिल्ह्यातील संबंधित लोकप्रतिनिधींना याबाबतचे निवेदन देऊन चर्चा केली आहे। आजच्या या आंदोलनात उमेश देशमुख, प्रभाकर तोडकर, भूषण गुरव, उमेश येडके, प्रवीण पाटील, यशवंत हारुगडे, सुधाकर पाटील, घनश्याम नलवडे, रमेश येडके, उत्तम पाटील, गजानन हारुगडे, रघुनाथ पाटील, विलास थोरात, प्रशांत पाटील इत्यादीसह शेकडो शेतकरी, महिला, पुरुष उपस्थित होते।